मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी मुक्तेश्वर माडगुळकर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती जत। आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याबाबत आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे। माननीय मुख्यमंत्री व माननीय ग्रामविकास मंत्री यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नवीन एक अभियान ग्रामपंचायत स्तरावर सुरू केलेलं आहे। त्यामध्ये यापूर्वी जे आपले अभियान होते ते सगळ्याचं एकत्रितकरण करून स्वच्छता, सुशासन, ग्रामपंचायत सक्षम करणे, आरोग्य, दिव्यांग किंवा घरकुलासाठी जे लाभार्थी आहेत त्या सर्वांची कामं या अभियान काळात 100% पूर्ण करायचे। तसेच जलसंधारण, आरोग्य या बाबतीत पण विशेष लक्ष द्यायचे। त्यासाठी एक आपल्याला सविस्तर तपासणी होणार आहे। तर यासाठी आम्ही पंचायत समिती जत मार्फत नियोजन केलेलं आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे साहेब यांच्या उपस्थितीत, तसेच माननीय ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या उपस्थितीत, माननीय ग्रामविकास अधिकारी व इतर सर्व पंचायत समितीतील घटक यांची कार्यशाळा ग्रामविकास मंत्री विजय कुमार गोरे यांच्या उपस्थितीत सांगलीत घेण्यात आली। त्यावेळेस जतमधील मोठ्या प्रमाणात सरपंच, ग्रामसेवक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर आम्ही तालुका पातळीवर जत येथे ग्रामसभा कार्यशाळा घेतली। त्या कार्यशाळेमध्ये पण ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। तसेच यामध्ये दोन्ही कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले। तर माननीय ग्रामविकास मंत्री यांनी या कार्यशाळेमध्ये सर्व ग्रामपंचायतीने हिरिरीने भाग घेऊन या अभियानाची एक लोकचळवळ निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले। तसेच या अभियानामध्ये ज्या ग्रामपंचायती चांगल्या काम करतील त्यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात येईल असेही सांगितले। आपल्या तालुक्यातील 116 गावांनी यात भाग घेतलेला आहे। याच्यासाठी आपण प्रत्येक 9 प्रभागामध्ये पंचायत समितीतील अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। तसेच प्रत्येक गावासाठी एक संपर्क अधिकारी नेमलेला आहे। त्या सर्व आणि ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, प्राथमिक माध्यमिक शिक्षक, गावातील माजी सैनिक तसेच आशा वर्कर, इतर जे सामाजिक काम करणारे NGOज, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी सर्वांचा सहभाग घेऊन हे अभियान आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि याची एक लोक चळवळ निर्माण करायची आहे। तर यासाठी मी सर्व पंचायत समितीचे अधिकारी आणि आमच्याकडील सर्व नागरिक या अभियानासाठी सज्ज झालेले आहेत। त्यासाठी उद्या 17 तारखेला 116 गावामध्ये एका वेळेस सकाळी 9 वाजता ग्रामसभा आयोजित केलेली आहे। त्या ग्रामसभेला गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व ग्राम पंचायतीकडील अधिकारी, त्या गावातील आरोग्य सेवक या सगळ्यांना उपस्थित ठेवून गावाने त्यात हिरिरीने भाग घ्यावा असे मी पंचायत समिती जत तर्फे आवाहन करतो। नमस्कार।